सध्या उन्हाचा पारा 40च्या उंबरठ्यावर पोहोचलाय। त्यामुळे पंखा, कूलर, एसी यासारख्या उपकरणाच्या मदतीने उन्हाची दाहकता कमी करण्याचा प्रयोग प्रत्येक जण करतोय। प्रवास करताना उन्हाच्या याच झळा कमी करण्यासाठीही वेगवेगळे उपाय योजले जात असतात। यामध्ये मोटारीमधील वातानुकूलन यंत्रणेचा सर्वत्र वापर केला जातो। या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील आयुर्वेदिक डॉक्टर रामहरी कदम यांनी आपल्या नव्या कोऱ्या मोटारीला चक्क शेण आणि गोमूत्राचा एकत्रित लेप लावला आहे। या प्रयोगानंतर वातानुकूलन यंत्रणेचा वापर न करताही कडक उन्हात देखील मोटारीतील तापमान निम्म्यावर आलेले आहे। सध्या हा प्रयोग आणि शेण गोमूत्राचा लेप लावलेली मोटार सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे। डॉक्टर कदम हे पंढरपूरचे रहिवासी आहेत। त्यांचा दवाखानाही पंढरपूरमध्येच आहे। परिसरातील तापमान 40 अंशावर गेल्याने नागरिकांची तगमग सुरू झाली आहे। यातच धगमगत्या उन्हातून प्रवास करणे अवघड झालंय। मोटारीत वातानुकूलन यंत्रणा सुरू केल्याशिवाय प्रवास करणे अवघड बनलंय। अनेकदा ही यंत्रणाही कुचकामी ठरते आहे। या पार्श्वभूमीवर आपल्या व्यवसायातून शेण आणि गोमूत्राच्या होणाऱ्या उपयोगातून त्याचाच लेप संपूर्ण मोटारीला लावल्यास काय परिणाम होईल याचे कुतूहल डॉक्टर कदम यांच्या मनात चळवळले। याबाबत डॉक्टर कदम म्हणाले की पूर्वी गावोगावी घरे, बांधकाम, इतर पदार्थ साठवणाऱ्या वस्तूंना शेणाचा लेप लावला जायचा। यातून त्या विशिष्ट जागेतील वाढत जाणारे तापमान रोखले जात होते। यातूनच जुन्या घरामध्ये ऐन उन्हाळ्यातही आत प्रवेश केल्यावर थंडावा अनुभवायस येत होता। यातूनच मोटारीत देखील असा लेप लावल्याचे मनात आले। डॉक्टर कदम यांनी देशी गाईचे शेण आणि गोमूत्र एकत्र केलं। हे दोन्ही मिश्रण त्यांनी त्यांच्या मोटारीच्या पत्र्यावर लावलं। त्यासाठी 50 किलो शेण आणि 25 लिटर गोमूत्राचा वापर केलाय। हा लेप लावल्यावर मोटारीतील तापमानात मोठी घट होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। पंढरपूर परिसरात 40 अंश सेल्सिअस तापमान असताना त्यांना ते जाणवत नाही। हा अनुभव त्यांच्या सोबतच अन्य नागरिकांनाही घेतला आहे। तसेच मोठा पाऊस न झाल्यास हा लेप किमान 4 ते 5 महिने टिकू शकतोय, असे डॉक्टर कदम यांचे म्हणणे आहे। शिवाय या लेपमुळे गाडीच्या रंगावरही कोणता दुष्परिणाम न होता उलट वाढत्या उन्हापासून त्या रंगाचेही संरक्षण होत असल्याचा दावा डॉक्टर कदम यांनी केला आहे। यापूर्वी डॉक्टर कदम यांनी दुचाकी वाहनांचा असाच लेप लावला होता। तसेच त्यांच्या राहत्या सिमेंटच्या घरालाही त्यांनी अशाच प्रकारे शेण गोमूत्राचा लेप लावला आहे। या प्रयोगानंतर त्यांच्या घरात आत त्यांना पंखा लावण्याची सुद्धा गरज पडत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। डॉक्टर कदम यांचे हे प्रयोग आणि शेणाच्या लेपात रंगलेली मोटार सध्या परिसरात चर्चेचा विषय बनले आहे। अनेक लोक त्यांची ही मोटार घर पाहण्यासाठी येत आहेत।